प्रदोष व्रत म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, प्रदोष व्रत केल्याने कुठले फायदे मिळणार, कोणी करावे हे व्रत, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। चला आता सुरुवात करूया की प्रदोष व्रत म्हणजे काय। प्रदोष व्रत देखील भगवान शंकराला समर्पित आहे। श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रदोष व्रताला खूप महत्त्व दिले जाते। त्याचप्रमाणे प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते, एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात। वर्षातून 24 प्रदोष व्रत येतात। जसे वर्षातून 24 एकादशी येतात, त्याचप्रमाणे 24 प्रदोष व्रत वर्षाला येतात। प्रदोष व्रत कधीपासून केले जाते, का करावे, तर जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा त्यामधनं विषाचा खूप साठा निघाला। त्या विषाचा साठा भगवान शंकरांनी गिळून घेतला आणि त्यानंतर त्यांच्या शरीरात खूप विष असं पसरलं। त्यांचा जो कंठ आहे तो निळा होऊन गेला। त्यानंतर त्यांना त्या विषाचा त्रास होऊ लागला आणि हे सगळं बघून देवी देवता सगळे घाबरले। तेव्हा त्यांनी खूप पूजाविधी केली, देवाची आराधना केली, उपवास केला, पान फूल फळ खाल्ले आणि तो दिवस होता, तो त्रयोदशीचा दिवस होता। हे सगळं बघून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी तांडव नृत्य केले। तेव्हापासून हे प्रदोष व्रत केले जात आहे। प्रत्येक वाराला येणाऱ्या प्रदोष व्रताला एक वेगळी पूजा आणि एक वेगळी उपासना करण्याचे महत्त्व आहे। जसे की सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत असे म्हणतात, तर सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला इच्छापूर्ती आणि आरोग्य प्राप्ती होते। तसेच मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला मंगळ प्रदोष व्रत असे म्हटले जाते। या दिवशी रोगांना स्वास्थ्याला लाभ मिळण्यासाठी हे प्रदोष व्रत केले जाते। तसेच बुधवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला बुध प्रदोष व्रत असे म्हटले जाते। हा कामनापूर्तीचा व्रत मानला जातो। तसेच गुरुवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला गुरु प्रदोष व्रत असे म्हटले जाते। यामुळे फळ असे प्राप्त होते की शत्रूपासून विनाश होतो। तसेच शुक्रवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शुक्र प्रदोष व्रत असे म्हटले जाते। हे सौभाग्य आणि दाम्पत्याच्या निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे आहे। तसेच संतान प्राप्तीसाठी शनी प्रदोष व्रत मोठ्या आवर्जून केला जाते। शनी प्रदोष व्रताचे देखील खूप मोठे महत्त्व आहे। यामुळे संतान प्राप्तीचे सुख मिळते। प्रदोष व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे, तर धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील 7 दिवसाच्या प्रदोष व्रताचे स्वतःचे एक विशेष महत्त्व आहे। प्रदोष व्रत पाळल्याने संतान सुख प्राप्ती होते। तसेच हे व्रत पाळल्याने बालपक्षालाही म्हणजेच छोट्या मुलांच्या आरोग्याला, शिक्षणाला, त्यांच्या जीवनात प्रगतीला फायदा होतो। या व्रताचे पालन केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीचे विशेष आशीर्वाद प्राप्त। प्रदोष व्रताची पूजा मांडणी, पूजा विधी कशी करावी, तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून घरातील मंदिरात दिवा लावावा। शक्य असल्यास व्रत करावे। भगवान भोलेनाथाला गंगाजलाने अभिषेक करावा। नंतर भगवान भोलेनाथांना फूल अर्पण करावे। या दिवशी भोलेनाथासोबत देवी पार्वती आणि गणेशाची देखील पूजा केली जाते। कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा अवश्य करावी। नंतर भगवान शंकराला नैवेद्य दाखवावा। नैवेद्यामध्ये आपण खीर, पुरी काही पण दाखवू शकतो। नंतर भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात, हे लक्षात ठेवावे। भगवान शिवाची आराधना करावी। या दिवशी देवांचे अधिकाधिक ध्यान करावे। तर उपास करणं नसेल जमत तर उपास नाही केला तरी चालेल, पण कोणत्या तरी भिक्षूला किंवा गरजू लोकांना मात्र अन्नदान जरूर करावे। त्यामुळे व्रताचे फळ देखील प्राप्त होतात। उपवास कधी सोडावा, उपवास केला आपण तर हा उपवास कधी सोडावा। प्रदोष व्रतात दिवसभर उपवास ठेवावा आणि प्रदोष काळात पूजा केल्यानंतर फळेच खावे। त्यानंतर चतुर्दशीच्या दिवशी पूजा करून उपवास सोडावा। प्रदोष काळाची माहिती तर बघितली, पूजा विधी पण बघितली, पण याचे फायदे काय होतात, तर प्रदोष व्रत केल्याने भक्तांना सुख समृद्धीची प्राप्ती होते। तसेच प्रदोष व्रत केल्याने सर्व प्रकारचे दोष मिटतात। प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद लागतो। प्रगतीला यश मिळते। कुठल्याही कामाला अडथळे येत असेल तर ते काम चांगल्या प्रकारे पार पडायला मदत होते। हा प्रदोष व्रत कोण करू शकतो, तर हा प्रदोष व्रत कोणीही करू शकतो। स्त्रिया, पुरुष, बालिका, लहान मुलं, वृद्ध स्त्री, कोणालाही हा व्रत करता येईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।